अचूकतेनं घेऊन आला तेच आपण पाहिले तर सानपाडा एक्सप्रेस या नावानं नावारूपास आला आणि अगदी सानपाडा या विभागाचं नाव टेनिस क्रिकेटच्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे घेऊन आले आहे ते प्रमोद पाटील सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आणि बॅटिंगसाठी अमोल ठाकूर अमित ठाकूर दोघेही ब्रदर्स आपण पाहिले तर मैदानामध्ये प्रमोद पाटील आतापर्यंत 32 विकेट IPL मध्ये त्यांच्या राहिलेत. ओहो लॉफ केला मिड विकेटला इलाका खाली आहे कदाचित टप्पा पडेल अडवण्याचे प्रयत्न शर्तीचे राहिलेत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. प्रमोद पाटील यांच्या विरोधामध्ये आडव्या बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला. एका बाजूला येलो कलर टीम आर्मी दुसऱ्या बाजूला ऑरेंज कलर टीम आर्मी. IPL सानपाडा प्रीमियर लीग पाहताय खेळताय जगताय अनुभवताय. स्पर्धा नाहीये वर्ल्ड कप आहे. मिस्टर अमोल पुढे येण्याचा प्रयत्न 2 पावलं पुढे आला. गती 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 वेग 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 वेगावरी स्वार म्हणून तर सानपाडा एक्सप्रेस हे नाव याच गोलंदाजाला आतापर्यंत दिलं गेलं. नाव कमवावं लागतं नाव भेटत नाही ते एका दिवसामध्ये भेटत नाही. रात्रीचा दिवस करावा लागतो आणि जे रात्रीचा दिवस करतात त्यांच्या समोर नशीबही नतमस्तक होतं. हा वेगळा इतिहास आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न धावा कदाचित एक भेटेल होय डिक्लेअर मध्ये एक धाव. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न कधी येणारे अवे फ्रॉम दी बॉडी कधी चेंडू आपण पाहिलं तर स्लोअर वन येतात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी वेगानं येणारे चेंडू. 4 चेंडूचा खेळ झालाय 4 धावा स्कोर कार्ड वरती. प्रमोद पाटील अर्थातच त्रिमूर्ती 2019 ला त्रिमूर्ती टायगर टीमला चषक जिंकून दिलं. 2023 ला स्वर्गीय अशोक स्मृती ठाकूर स्मृती टीमला चषक जिंकून दिला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पाम फायटरला आणि त्यांच्याच विरोधामध्ये केला जातोय वार पलटवार चेंडू निघून जातोय सीमा रेषेपार. LSPL याआधी वेगानं बीट केलं. फलंदाज बॅटिंग करत असताना अमोल ठाकूरनं हा फटका लगावला. अमोल ठाकूरनं जणू सांगितलं मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. वार होता पलट वार होता. डॉट का जवाब 6 से देंगे. यावी थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी खेळाडू आहे मिड ऑनला एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं थांबले नंतर चेंडू निसटला आणि एका धावेचा प्रयत्न कंप्लीट केला जातोय. जेव्हा तुमच्याकडून प्रयत्न निसटतो तेव्हा दुसरा येतो संधीचं सोनं करून जातो. ओव्हर क्रमांक 1 चा ड्रामा संपला. ओव्हर क्रमांक 1 ची सांगता झाली पहिल्या ओव्हरची सांगता झाली. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये डबल डिजिट 11 धावा एक षटकार आला. म्हणजे बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर अर्थातच स्वर्गीय फकीर होण्या ठाकूर प्रतिष्ठान टीम या संघानं देखील आता 2 हात पुढे केले आहेत. कोण कोणास कमी नाहीये. जिंकायचंय हरणं काय आहे ते माहिती नाहीत. हरणं जंगलात असतात. आम्हाला जिंकायचंय आम्ही जिंकण्यासाठी आलोय. खेलेंगे भी लढेंगे भी रुकेंगे भी ठोकेंगे भी नहीं झुकेंगे आणि असं प्रत्येक जण सांगेल. इकडे SPL अजय पाटील दाखल होतोय गोलंदाजीसाठी. अजय पाटील टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला डॉली या नावानं ओळखलं जातं. दाखल झालेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 महत्वाची आणि आतापर्यंत पैसा मोजला गाड्या मोजल्या बाईक मोजले 4 व्हीलर मोजली घरं मोजली जमिनी मोजल्या. आज थोड्या धावा मोजू चौकार मोजूया षटकार मोजूया ट्रॉफा मोजूयात. अजय दलविया डॉली दाखल झालेत आणि डॉलीचं आतापर्यंतचं करिअर चांगलं राहिलंय. 2016 ला बाळास्मृती टीमला त्यांनी ट्रॉफी जिंकून दिली होती. त्या टीम मधून ते खेळत होते. बेस्ट बॅट्समन देखील राहिले. अप्रतिम स्क्वेअर कट हलक्या हातानं सिंगल एक धाव. एका धावेनं समाधान मानला जाईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अमोल ठाकूरनं थोडीशी जबाबदारी घेतली आहे. खांद्यावरती जबाबदारी घेतली. अमित ठाकूरनं देखील जबाबदारी घेतली आहे. आणि दुसऱ्या बाजूला डॉली आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न. खेळाडू मिड ऑनचा चेंडू पर्यंत पोहोचेल. मिड विकेटला डीप मध्ये मिस फिल्डिंग होतीये. कदाचित चेंडू गाठतोय सीमारेषा.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न. तीन झाला, 3 बाकी आहे. अमोल ठाकूर पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न, पुन्हा मिस फिल्डिंग होते. चेंडू वेगाने जातोय, 2 खेळाडू चेंडूच्या मागावरती. अखेरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉल अडवला जातोय, थांबवला जातोय आणि अखेरी चेंडूनं आपण पाहिले तर गाठली आहे सीमारेषा. एक नाही 2 चुका झालेत आणि या चुका थोडीशी डोकेदुखी वाढवतील. प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न, पुन्हा मिस फिल्डिंग होते. वन टू गो. शेवटचा चेंडू असेल आता मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये शेवटचा चेंडू. धाबा चांगले आलेत, स्कोर चांगला बनला. एकेरी दुहेरी धाबा चौकारानंतर येत आहेत. सिंगल डबल वरती विश्वास ठेवला. अमोल ठाकूर, अमित ठाकूर दोघांची पार्टनरशिप बनते. पार्टनरशिप थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल का? की जेवढी पार्टनरशिप पुढे जाईल तेवढी डोकेदुखी वाढेल टीमची. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. फॉलो थ्रू मध्ये चेंडू पर्यंत पोहोचतात. विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवरती एक मोठी विकेट घेतली आहे. ज्या फलंदाजांना आतापर्यंत धावा गोळा केल्या, अमोल ठाकूर आउट. पार्टनरशिप येस 2 ओव्हर 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 22. नवीन फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. अप्रतिम सानपडा प्रीमियर लीग एक युवा खेळाडूंसाठी संधी असते. म्हणजे एक्स मध्ये धोका भेटतो नेहमी. आपण पाहिलं एसपीएल में खेलो मौका मिल जाएगा. अशी एसपीएल महत्वाची आहे युवा खेळाडूंसाठी.
लेजंड खेळाडू देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असतात. कैलास दळवी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 मध्ये ते दाखल झालेत. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक पाटील मैदानामध्ये दाखल झाला. अमोल ठाकूर, अमित ठाकूर एका बाजूला आणि प्रतीक पाटील मैदानामध्ये. अमित ठाकूरला तुम्ही स्ट्राईक वरती पाहत आहे. अमित ठाकूरनं आपण पाहिलं तर आतापर्यंत एकच चेंडू खेळला नाही, खेळलाय कोणताही चेंडू. म्हणजे फ्रेश बॅट्समन आहे, कारण की आतापर्यंत अमोल ठाकूरची इनिंग तो बघत होता. त्याला माघारी पाठवलं गोलंदाजी करत असताना डॉलीनं. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आलोय. लॉफ केला, बॅकफुटला जाऊन फटका चांगला खेळून काढला. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जातील का नाही, नकार दिला. बॅकअप चांगला आहे, कव्हर चांगला आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये कैलास दळवी. पहिला चेंडू चांगला हाताळला कैलास दळवी यांनी, वेगानं हाताळला होता. आणि तदनंतर आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आता प्रतीक पाटील, एक फ्रेश बॅट्समन. ओ हो हो हो, भन्नाट वेगानं गेला. बॅट स्विंग झाली आहे, चेंडू थोडासा खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये काय भन्नाट वेगानं हाताळला हा चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. थोडासा कमबॅक केला आता गोलंदाजी करणार टीम. तुम्ही पाहताय टॉस जिंकला स्वर्गीय भावेश मूर्ती टीमनं सांगितलं गोलंदाजी करणार आहोत आम्ही, आणि पहिल्या ओव्हर पासून थोडंसं थांबून ठेवलंय. हाई चेंडू अगदी बॅटच्या समोर लॉफ केला मिड विकेटला. खेळाडू नव्हता तिथे, अगदी तयार. लेट गेलाय चेंडूवरती, थेट निघून येतोय. 1 बाउन्स, 4 येईल SPL चौकार. गाना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलं. पाना गोलंदाजाच्या जवळ 1 2 3 4 5 6 जण आलेत. अंपायर सांगतात वेळ कमी आहे, गोलंदाजी करणारी टीम. अंपायरनं आता तुम्हाला थोडंसं वॉर्निंग दिली आहे. जेव्हा लाईन तू भरकटतो, आयुष्याची असो किंवा गोलंदाजाची, ते मित्राचं मार्गदर्शन, देवाचं दर्शन दोन्ही हवंय तुला. मी विनंती करेल पॅव्हलियन मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूंना बसण्यासाठी प्रेक्षक आपण त्या मैदानाच्या बाहेर घेऊन जाऊ नका खुर्च्या. आपण या, आपण बसा. इथे स्टँड आहे आमच्या वेलकम गेटच्या बाजूला. फक्त खुर्च्या घेऊन आपण कुठे दूर जाऊ नका किंवा मैदानाच्या बाहेर जाऊ नका. विनंती करेल, इज अ रिक्वेस्ट. टीमची टोटल 27 वरती, चांगली टोटल आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झाला आणि जो चौकार आला त्यानंतर टीम मीटिंग पण झाली, कारण की इथून पुढे कसा टप्पा टाकला जाईल. टप्पा भरपूर महत्वाचा आहे. बॅकफुटला जाऊन पूल फटका, डीप स्क्वेअर एक रिझनच्या बाहेर निघून जातोय. दे दणका, आणखीन एक निघून गेला. बिग 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 हिट, षटकार. धावा येऊ लागल्यात. घेर चेंज केला. सानपाड्याच्या ट्रॅफिक मधून डायरेक्ट हायवेला गाडी पोहोचली आता एक्सप्रेसला. ओ हो 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 हो, वेगानं हाताळला, भरपूर वेगानं, भन्नाट वेगानं. लाईन मिस केली. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली एक. ही मजा आहे. शेर सव्वा शेर, बेस्ट ऑफ दी बेस्ट खेळाडू एकमेकांच्या समोर असतात तेव्हा ही मजा येते मॅच पाहण्याची. एका चेंडूवरती गोलंदाजाचा बोलबाला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाचा बोलबाला. कधी षटकार, कधी चौकार, कधी डॉट बॉल, कधी यॉर्कर, कधी आप कभी हम, कभी खुशी कभी गम. आणि ही मजा आहे मॅचची. 1 बाउन्स, 4 येईल SPL चौकार. 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 1
बॅकफुटला स्क्वेअर कट, पॉइंटला खेळाडू आहे, मिस फिल्डिंग, पुन्हा एकदा चुका झालेत, 1 नाही 2 नाही 3, आधीच धावा येत आहेत, मिस फिल्डिंग होतीये, या चुका आधीच कर्ज आहे, त्याच्यात या चुका उसना शेजारी चुका होत आहेत मॅच मध्ये, भरपूर चुका. पॉइंटला खेळाडू आहे, मिस फिल्डिंग, पुन्हा एकदा चुका झालेत, 1 नाही 2 नाही 3, 38 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचले. ठोको डीजे. की बॅटिंग आपण पाहिले तर पूर्णपणे डोक्यानं खेळ चाललाय. षटकार चौकार आले, सिंगल डबल, तर जो चलेगा अपनी खोपडी वो जलेगा सामने वाले की झोपडी, त्या पद्धतीने खेळ चालू आहे. माइंडसेटचा खेळ. कृष्णा जयस्वाल हा जादूगर आहे, फिरकीचा जादूगर. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवतो. ट्रम्प कार्ड बाहेर काढलाय टीम स्वर्गीय भावी स्मृती टीम न. कृष्णा जयस्वाल गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये एसपीएल मध्ये तब्बल 18 विकेट त्याच्या आतापर्यंत राहिलेत. बॅटिंगसाठी जेव्हा आलं ते 153 धावा त्याच्याही राहिलेत, मात्र आता गोलंदाजीसाठी 18 विकेट एसपीएल मध्ये त्याच्या नावावरती राहिलेत कृष्णा जयस्वाल. आणि ऑलरेडी लोहा गरम आहे बॅटिंग करणारी टीम, इंजिन गरम झालं, धावा येत आहेत चांगल्यानी. कृष्णा जयस्वालला कशा पद्धतीने खेळलं जाईल, डिफेन्स केला जाईल की अटॅक केला जाईल. ओ हो 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 हो, पहिला चेंडू अगदी बॅट स्विंग केले, विकेट किपर चुकी करतोय, अंपायर सांगतात 22च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव. यष्टांच्या मागे थोडीशी कामगिरी चांगली करावी लागेल, धावा थांबवाव्या लागतील. 39 धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे, चांगली टोटल उभी राहिली आहे कृष्णा जयस्वालची ओव्हर. इथून धावसंख्या थांबेल किंवा कुठेतरी आपण पाहिलं तर विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये कृष्णा असेल. बॅटच्या टॉप एजला स्लिप ऑलरेडी तैनात ठेवलाय, अंपायर सांगतात बॅटला एज होती, डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये. कृष्णा जयस्वालच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फलंदाज बॅटिंग करत असताना प्रतीक पाटीलला थोडासा अडचण झाली आहे. चेंडू 4 बाकी आहेत, किती त्रास देईल कृष्णा हेही बघायचंय फलंदाजांना, कारण की आतापर्यंत फलंदाजांनी मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने धावा गोळा केलेत. फुल टॉस बॅट वरती आहे, मिड विकेटला अटॅक केलाय, 2 पावला पुढे आला, चेंडूला पोचवून दिला जाते सीमा रेषेपार. एसपीएलचा आणखीन एक षटकार. प्रतीक पाटील हेच सांगत असेल का ना, मी मारत नाही, मी टोकतो आणि मी असाच खेळतो, मला हाणामारीच आवडते, आणि त्या पद्धतीने तो खेळलाय, 2 पावला पुढे आला, अटॅक केलाय. 46 नाव, चांगली टोटल उभी केली आहे. फुल टॉस चेंडू, कॅचचा कॉल दिलाय, पकडली जातीये कॅच, विकेटचं पतन, एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, आणि त्यानंतर मात्र षटकारानंतर आली एक महत्वाची विकेट. कैलास दवी यांनी अप्रतिम कॅच पकडली आहे. पूर्ण स्टेरिंग भेटली, सुरुवात चांगली करून दिली, एक्सिलेटर टाकला, घेर टाकला, 6व्या 4थ्या घेरवरती गाडी चालू केली, आणून दिली विशाल रोकडेच्या हातामध्ये. ये चलाव स्टेरिंग विशाल रोकडे. आज मैदानामध्ये आपण पाहिलं तर साहिल एंटरप्राइजेस होलसेल वॉटर बॉटल सप्लायर, आणि त्यांच्या माध्यमातून मैदानामध्ये आपण पाहिलं तर पाण्याच्या बॉटल्स तुम्हाला भेटू शकतात. 1 लिटर 15 रुपयांनी 8 रुपयामध्ये देखील अर्धा लिटरची बॉटल. विशाल रोकडे आपण पाहिलं तर त्याचा ओनर आहे.
मैदानामध्ये तो स्टॉल अगदी आपण पाहिलं तर पॅव्हलियन कक्षाच्या बाजूला साहिल एंटरप्राइजेस आणि विशाल रोकडे डावखुरे हाताचा फलंदाज दाखल होतोय. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आलाय. खेळाडू आहे वेगानं जातोय जरूर. चेंडू गॅदर केलाय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये डायरेक्ट थ्रो चांगला झाला. विशाल रोकडे वेगानं धावतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल हनाची गती. कमेंट ऍक्शन. 48 धावा वेगानं घेतल्या गेल्या. 2 धावा झटपट पटापट घेतल्या या 2 धावा. टीमची टोटल 48 आतापर्यंतचा सर्वात एक चांगला स्कोर, हाय स्कोर तू बोलू शकतो. जाग्यावरून थोडासा फटका फसला जातोय. कॅचिंग पोझिशनला खेळाडू चुकीचा यावेळी मात्र निर्णय. खूप वेगाने धावत आले आहेत. कृष्णा जयस्वाल नाराज असेल कारण की 2 विकेट त्याच्या हातामध्ये राहिल्या असत्या. अगदी आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली. संधी भेटली विशाल रोकडेला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. कृष्णा नाराज आहे. नाराजगी दिसून आली आहे. किताबों से ज्यादा चेहरे बात करते. त्याचा चेहरा पडलाय थोडासा. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपला. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिली तर स्वर्गीय भावेस्मृती टीम 50 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. 50. वाह, पाया मजबूत केलाय. आणि पाया जर मजबूत असेल ना तर ट्राय सिटी सारखी मोठी बिल्डिंग तुझी उभी राहते. पाया मजबूत पाहिजे. इथून पुढे महत्वाची ओव्हर असेल. यानंतर टॉस साठी कॅप्टन्स विदिशा चॅलेंजर आणि पाम फायटर्स. कॅप्टन या तुम्ही. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आणि तुम्ही आता तिथून निघा म्हणजे इनिंग ब्रेक मध्ये इथपर्यंत पोहोचाल तुम्ही. तिथून आत्ता निघा म्हणजे तुम्ही पोहोचल्यानंतर होतं काय, इनिंग ब्रेक मध्ये आपण थांबतो, ते निघतात, ते आरामात येतात, टॉस होतो आणि घाई करावी लागते. त्यामुळे तुम्ही आत्ताच उठा आणि चले आओ गुरु. तेजस मिस्त्री गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 5 मध्ये. पहिला भन्नाट वेगानं हाताळला. विकेट कीपर अपील करतात मात्र लाईक बाईटच्या स्वरूपामध्ये धाव जाते. अंपायर बोलतात बॅट इन्व्हॉल्व नाहीये. भन्नाट वेगानं चेंडू टाकला. बऱ्याचदा वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणंही महत्वाचं आहे. एक धाव आली आहे. 51 धावसंख्या. 51 चांगली धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. या देखील हलक्या हातानं फक्त ग्लान्स केलाय चेंडू. खेळाडू आहे मिड विकेटला. चांगले फिल्डिंग केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावा 2 थांबवलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. आता स्ट्राईक मध्ये विशाल रोकडेला तुम्ही पाहताय. जीवदान भेटलंय. एक संधी भेटली आहे त्याला. संधी भेटतो तर नसीबवान. संधीचं सोनं करतो तो बलवान. 52 धावा. 52. आणि विकेट किपरला तुम्ही पाहताय गोलंदाजाला बोलवलं, कानामध्ये कुजबूज केली, चर्चा केली, कानमंत्र दिला, अनुभव दिला. काय सांगितलं असेल विकेट किपरनं. जसा विशाल आला तसं थोडंसं आपण पाहिलं तर हालचाली चालू झालेत. महत्वाची ओव्हर आहे. ओहो हो, सोडून दिलाय. वाईट बॉल येईल. वाईट प्लस मागे प्लस आहे ना. वाईट +1. येस. आणि या धावा महत्वाच्या आहेत. विशाल रोकडे स्वतः मनात बोलत असेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, इसमें 13 घाट. हाही चेंडू भन्नाट वेगानं. पुन्हा धावा कदाचित. हाही चेंडू भन्नाट वेगानं. पुन्हा धावा कदाचित. वाईट +1. 2 धावा. विकेट किपरला चान्स नाहीये. चेंडू लेग स्टिक सोडून जातोय तर, कारण की जेवढ्या वेगानं चेंडू येतोय डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत डिक्लेअर. एक्स्ट्रा धावा आलेत ज्या टीमसाठी महत्वाच्या. तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 57. 57. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग रिजन मधून खेळाडू वेगाने येईल. डीप मधून स्क्वेअर लेगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जातोय. एका धावेसाठी निघून जाईल. पुन्हा आपण पाहिलं तर
58 धावा आता स्कोर कार्डवरती सजल्या गेले. चेंडूचा खेळ अवघ्या बाकी आपण पाहिले तर 2. एक चांगली टोटल, एक चांगली धावसंख्या, एक चांगली मॅजिकल फिगर, फायटिंग स्कोर तू बोलू शकतो 58 धावसंख्येला. पुन्हा भन्नाट वेगानं आणखीन एक वेग, का अचूक वेग आहे आणि याच वेगासाठी ओळखला जातो या गोलंदाजाला. एखाद्या तोफखान्यातून जसा रखरखत्या आगीचा निखारा निघावा, गोळा निघावा, त्या वेगानं हा चेंडू. आणि ताकद आहे ही गोलंदाजाची. त्याचा वेग त्याची ताकद आहे, त्याची अचूकता त्याची ताकद आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर पूर्णपणे डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, पहिल्या इनिंगचा ड्रामा संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 59 आणि 60 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय स्वर्गीय भावेस्फूर्ती टीमच्या समोर. अर्थातच प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान टीमनं 60 धावेचं आव्हान. टॉससाठी या कॅप्टन, अर्थातच विदिशा चॅलेंजर टीम आणि पाम फायटर टीम दोन्ही कॅप्टन या टॉससाठी करूयात आपण लगेचच टॉस. सन्माननीय दिलीपजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. विदिशा चॅलेंजर टीम आपण पाहिलं तर या कॅप्टन सन्माननीय दत्ता भास्कर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. दादा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि अर्थातच सानपाडा वासियांचे सानपाडा क्रिकेटचा हक्काचा आवाज सुनील लांबोल सर यांच्या बाणीतून मॅचची कहाणी ऐकणार आहोत. SPLचा हक्काचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांच्या बाणीतून मॅचची थोडीशी रंजक कहाणी आपण ऐकूयात. हॅलो येस कॅप्टन या. सेव्हन्टी स्पोर्ट्स सानपाडा त्यांचेही आभार व्यक्त करतो. सनी शेळके आपण पाहिले तर त्या स्पोर्ट्स शॉपचे ओनर आहेत. वेलकम बोथ द कॅप्टन्स. विदिशा चॅलेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला पाम फायटर. एक चांगली मॅच, एक बडा मुकाबला, चित्त थरारक सामना बघायला भेटेल. यासाठी चौथ्या ओव्हरला मी सांगतो तिथून उठा, निघा इकडे या. टॉस करूयात. कॉल तुम्हाला करायचा आहे SPL किंवा श्री सानपाडा. कॉल कोणाचा असेल? विदिशा चॅलेंजर्स कॉल करायचा आहे दादा. स्विंग दी कॉइन. श्री सानपाडा हा कॉल आहे आणि श्री सानपाडा हाच कॉल आलाय. अरे काहीतरी सांगा, बॅटिंग घेणार का बॉलिंग घेणार, चहा पाणी काय घेणार, या तरी. चालला कुठे चालला होता तुम्ही? अरे थांबा तरी, मला सांगा तरी काय बॅटिंग घेणार बॉलिंग घेणार. तर टॉस आम्ही थोड्याच वेळामध्ये सांगतो. टॉस जिंकला विधीच्या या टीमनं. ते वॉन्ट टॉस, थोडा वेळ ते वेट करणार आहे, चर्चा करणार, त्यानंतर निर्णय सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, जोडून राहा सानपाडा प्रीमियर लीग 2026. थँक्यू. भरत आमच्या सोबत जोडला. हल्ली बोलायला लाजतात खेळाडू. मुलांसोबत बोलायला आवडत नाही. अँकर भरत वेलकम. भरपूर वर्ष झालं तुझा खेळ पाहतोय. सानपाडा प्रीमियर लीग भरत तुझ्यासाठी किती महत्वाची आहे? सानपाडा प्रीमियर लीगने तुला ओळख दिली आहे का? हो, मी नक्कीच बोलेन. आणि मी फर्स्टली सांगेन की संघाचे जे मालक आहेत आमचे, ज्यांनी माझी निवड केली आयकॉन म्हणून, त्यांना मी धन्यवाद करतो. आणि SPL ही सर्व सानपाडाचे प्लेयर्स हे 365 दिवस ह्या SPLची वाट बघतात आणि आपला परफॉर्मन्स द्यायचे बेस्ट प्रयत्न करतात.
परत क्रिकेटमध्ये बॅड फॉर्म असतो, थोडासा चांगला फॉर्म असतो. चांगल्या फॉर्ममध्ये तुम्ही हवेत नाही राहायचं, बॅड फॉर्ममध्ये खचून नाही जायचं. काय बोलशील क्रिकेटमधला हा फॉर्म, बॅड फॉर्ममधून तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये येता का? हो, नक्कीच होतो. फक्त गिवअप करू नका. ट्राय करत राहा. ट्राय करणार, जेवढा प्रयत्न करणार, तुम्हाला नक्कीच यश भेटेल. आपला 100% देत राहा. देव तुमच्यासोबत आहे. वाव यार, हे महत्वाचं वाक्य होतं भरतचं. आणि भरतचा तो परफॉर्मन्स राहिला, बॅड पॅच, चांगले दिवस, वाईट दिवस क्रिकेटमध्ये असतात. संयम ठेवला की चांगले दिवस नक्की येतात, आणि वेळ असते ती बदलते, आणि वाईट वेळेनंतर चांगली वेळ नक्की येते. हे भरतनं थोडक्यात सांगितलं. SPL तुम्ही पाहताय, आजचा दिवस, आजची रात्र, उद्याची रात्र, पैसा वसूल होणं आमचा शब्द आहे, कारण की SPL आहे, वर्ल्ड कप आहे आमचा. जोडून राहा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतो व्हॉइस ऑफ नवी मुंबई, अर्थातच किरणजी मस्कर सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो. जाऊयात दुसऱ्या डावामध्ये. जमलेला तमाम क्रीडा रसिकांचं, लाडका प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं आम्ही सानपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खरं तर शब्दशून्याने करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला आता सुरुवात होती आहे दुसऱ्या डावामध्ये, जिथे पहा येणाऱ्या 30 बॉलमध्ये आता धावा कंप्लीट करायच्या आहेत, त्यामध्ये 60 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलर आला आहे निलेश उभारे. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला प्रमोद पाटील. पहिलाच बॉल, लाईन पाहावी लागेल. अप्रतिम लाईन आणि लेन आपल्याला पाहायला मिळाली. बॅटरला शांत ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील या नावाने खरं तर सुपरिचित असलेले खेळाडू सध्या खेळपट्टीवरती खेळतात, आणि बॉलिंग ट्रॅकवरती तितकाच वेगवान गोलंदाज, ज्याच्याकडे पहा विविधता आहे, ज्याच्याकडे जर का आपण पाहिलं तर वेगवेगळ्या थाटणीचे बॉल हाताळण्याची क्षमता आहे. निलेश उभारे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. निलेश तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेला फटका अप्रतिम आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. डीजे मास्टर आप रुक गे, ठोक वाजव. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल तुझा राहिला, परंतु हा बॉल माझा आहे. हे फलंदाज खरं तर जर का आपण पाहिलं तर सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांनी सिद्ध करून दाखवलंय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं फटका खेळलाय. उलट्या दिशेनं क्षेत्ररक्षक धावत होते. वा, वॉड कॅच, काय झेल पकडलाय. आय थिंक जर का आपण पाहिलं तर महादेव जोरे आपल्याला पाहायला मिळाले. छोटा चिमुकला यंग टॅलेंटेड खेळाडू तो इकडे चमकलाय. बघा किरण सर, सानपाडा प्रीमियर लीग याच करिता ओळखली जाते. एकदा छोट्या छोट्या खेळाडूंना मोठं प्लॅटफॉर्म कसं निर्माण करता येईल याकरिता सानपाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा ऑर्गनाइज केली जाते. आणि इकडे पहा यंग टॅलेंट आता बाहेर आलाय. महादेव झोरेनं पकडलाय झेल. बिग विकेट ठिकाण मोठा मासा गळायला लागलाय. सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. ठोक डीजे. मध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करतो. बघा पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार आला, आणि तदनंतर चौकाराचं प्रत्युत्तर त्याने विकेटनं दिलंय. जबरदस्त गोलंदाजी करतात. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळणं म्हणजे एक मोठी जबाबदारी असते. आणि इकडे पहा काय गोलंदाजी केली जाते. निलेश उभारे इकडे चमकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. फील्ड प्लेसमध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या मागून मॅचची सूत्र सांभाळतोय विशाल रोकडे. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा निलेश तयार होतोय. निलेश निघाला. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे सुद्धा बॅटरला जागचो जागीच उभं ठेवलं. वेग प्रचंड होता.
मी मगाशीच उल्लेख केला, या खेळाडूकडे विविधता आहे, या खेळाडूकडे वेगळे वेगळे बॉल हाताळण्याची क्षमता आहे. आणि इकडे पहा, चांगली गोलंदाजी करत असताना बॉलर पाहायला मिळतोय निलेश उभारे. अफलातून गोलंदाजी. यावेळेला फटका दर्जेदार आहे. धावा किती मिळतात पंचांकडे आता लक्ष, आणि पंच सांगतायत की या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार झालेत पुन्हा एकदा निलेश. दरम्यान आपला स्पील मधील शेवटचा बॉल हाताळण्याकरिता निलेश इथून मात्र तयार होतात. या बळीला देखील ऑन साईडला फटका टर्न केला. तिकडे पहा, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला बघायला मिळाली. ओव्हर नंबर बघता बघता एकचा खेळ आता संपलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर एक गडाच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा. घेऊ द्या टीजे मास्टर. महत्त्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवत असताना हा रेकॉर्ड्स आहे मित्रांनो. आणि खरं तरी जर का आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूंची अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाळली जाते. बॉलर तयार होतात. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल वैश. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अजय पाटील. गोलंदाज तयार होतात. राहुल निघाला. 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन राहुल तयार होतोय. या वेळेला देखील इकडे पहा, ही तर खासियत आहे, कधी बॉल हाताळतो हे बॅटरला समजू देत नाहीये. आणि इकडे पहा, परफेक्ट फुल टॉस बॉल होता. बैटरला पूर्णपणे बीट केले. डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आतापर्यंत अजय पाटील ने SPL मध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजचा एकदा पुरस्कार जिंकलेला आहे. बॉल तयार. या वेळेला फटका अप्रतिम आहे. स्ट्रोक चांगला, वंडरफुल फटका. बॉल सरळ चाललाय. 1 बाउंस सीमा पार. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला भेट देणारा चौकार. तीनशे 56 धावा आतापर्यंत त्याच्या SPL मध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये 20 षटकार आणि 22 चौकार त्याच्या बॅटमन आलेले आहेत. हा इतिहास आहे सानपाडा प्रीमियर लीगचा अजय पाटीलचा. आणि पहा, नुकताच त्याने 22वा चौकार खेचला. जबरदस्त बॅटिंग करतोय. अफलातून बॅटिंग करतोय. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे अजय पाटील. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. या वेळेला देखील लाईन लेन अप्रतिम आहे. ही लाईन थोडीशी मागे खेचली होती बॅटरला. तर देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल वैश. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. राहुल वैश. दरम्यानचा पुढचा बॉल.
या वेळेला फुलटस, त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीयेत. बॉल सरळ चाललाय, वन बाउंस सीमा पार, धाबा मिळतात 4-4-4. SPL ब्रँडेडचा विकेट आपल्याला पाहायला मिळाले, कारण अजय पाटील इथून मात्र बाद झालेले आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. इंडिया नंबर 4 मध्ये त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. कृष्णा जयस्वाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज बघा सानपाडा गावची खरं तर क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा सोहळा सानपाडा प्रीमियर लीगचा काय सुपर डुपर आयोजन आहे. दमदार, रुबाबदार, बहारदार ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. SPL खरं तर बघा आज प्रत्येक जण ऑटोमॅटिकली या क्रीडांगणावरती आलेला आहे. विकास यादवने मागील बॉलवरती झेल पकडला. आतापर्यंत त्याचा या SPL मधला 6वा झेल आपल्याला पाहायला मिळाला. राहुल वैष्णव त्यानं कमबॅक करून दाखवलं. राहुल पुन्हा एकदा तयार झालं. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज राहुल तयार होतोय. स्ट्रायकिंग इनला कृष्णा जयस्वाल. या वेळेला पहा परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅटरला इकडे शांत ठेवले. धावफलकावरती आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जर का आपण पाहिलं तर 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ इकडे संपला. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अमित आला. अमित सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया अमितच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार हे देखील पाहावं लागेल. दोन ओव्हर नंतर खरं तर आता स्ट्रायकिंग इनला सागर घाडगे सध्या आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे फटकेबाजी केली जाणार. विदिशा चॅलेंजर्स आपला डिसिजन द्या. यश ठाकूर आपला निर्णय काय आहे. बॉलिंग. यश थँक्यू. बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बॉलिंग ट्रॅक वरती आता अमित आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया अमितच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज आहे. 18 बॉल नीड टू 46 रन. अमित निघालाय. स्ट्रायकिंगला पहिलाच बॉल फेस करण्यासाठी सागर घाडगे इथे तयार होतोय. यावेळीचा हा बॉल लायन लेन अप्रतिम होती. गोल्डन स्पॉट वरून झपकन बॉल उसळी घेतोय. बॅटरला हा बॉल रीड करणे अवघड झाला आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. विकेट बघा खरं तर आम्ही कौतुक करतोय ज्यांनी खरं तर ही खेळपट्टी बनवली आहे. त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर नितीन सुतार हे आपल्याला पाहायला मिळाले आणि देखरेख पंडितदादा पाटील देखील आपल्याला पाहायला मिळाले. बारकाईनं मात्र त्यांनी या विकेटवरती नजर टाकली आहे आणि दाद द्यायला हवी. किरण सर बघा बॅटर आणि बॉलरसाठी एक परफेक्ट विकेट, ज्या विकेटला खरं तर आपण पाटा विकेट म्हणतो तशी विकेट खरं तर बनवलेली आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. अमित तयार झालेत.
पाहूया हा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलाय. सागर घाडगे आता अस्तित्वाची लढाई लढतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कारण सागर घाडगेला इथे शांत ठेवलंय. त्याच्याकडे क्षमता आहे. ही SPL ची ट्रॉफी तुम्हाला रडून नाही तर लढून जिंकायची आहे आणि इकडे तुम्हाला लढावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल आपल्या टीमसाठी. बॉल तयार होते पुन्हा एकदा. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत खेळलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत खरे, परंतु बॉल आदळतोय लमास लँड मध्ये. थोडेसे क्षेत्ररक्षक कमी पडले. आय थिंक अमोल आपल्याला पाहायला मिळाले. एकदा जरूर कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं आता स्ट्रायकिंग इनवरती कृष्णा जयस्वाल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला अमित. पुढचा बॉल. ओव्हर द विकेट अमित निघाला. यावेळेला बिग हिट केलंय. व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न झालाय. तिकडे महादेव झोरे आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. धावा झाल्यात 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा अमित. यावेळेला देखील बॉल हवेत खेळला. तिकडे पहा बॉल सरळ चालला डिक्लेअर झोनमध्ये आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. 3 षटकांचा खेळ आता संपला आणि धावफलकावरती रन्स आपण पाहतो 19 धावा येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता विजयासाठी धावा करायच्या आहेत. 41 धावा. 12 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज आहे. कृष्णा जयस्वाल सध्या खेळपट्टीवरती खेळतोय. 143 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. त्यामध्ये 10 षटकार आणि 6 चौकार त्यांनी या SPL संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 41 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. 20.50च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा आता इकडे जमवाव्या लागणार आहेत. रोषणाईमध्ये खरं तर जर का आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाय लाईट्स मध्ये खरं तर ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि पहा जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सानपाडा प्रीमियर लीग सर्वांच्या हक्काची अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज आलाय विकास यादव. बच्चे त्याला लाडाने म्हटलं जातं आणि तोच सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. विकास निघाला. 12 बॉलमध्ये 41 धाव्यांची गरज आहे. या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्टांचा वेद दांडी गोल बॅटर बाद. बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सागर बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक उत्तम भालापट्टू आहेत. जर का आपण पाहिलं तर रोहित चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम भालापट्टू आहेत. सोनी टीव्ही वरती यांची ॲडव्हर्टाईज सुद्धा आपण पाहिली होती भालाफेकीची आणि तेच सध्या आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाहूया 11 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक बघा मैदानाच्या जर का आपण पाहिलं तर तिन्ही दिशेला
मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा ही स्पर्धा एन्जॉय करतोय. या वेळेला मैदान जर 360 असतं तर या बॉलवरती जरूर 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु इकडे पहा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. काय प्रचंड ताकद आहे या खेळाडूकडे. ताकदीच्या जोरावरती आतापर्यंत ही स्पर्धा रोहित चव्हाणने गाजवली आहे. तोच सध्या आलाय. तो जर का खेळपट्टीवरती टिकून राहिला तर होत्याचं नव्हतं करून सोडेल. ही या खेळाडूची ओळख आहे. आक्रमकतेसाठी ओळखला जातो, जाणला जातो. आता त्याचा नॅचरल गेम त्याला इकडे खेळावा लागणार आहे. या वेळेला फटका दमदार आहे. ही खासियत आहे, ही ओळख आहे रोहित चव्हाणची. बॉल सरा चाललाय, वन बॉल सीमा पार, धावा मिळतात 4. रोहितचा वार, सारेसगार चौकार. फटका दम लागतोय तर 2,500 रुपयाचं प्राइज आपण पाहिले तर आमच्या अजी नगरसेवक सरबडिया सोमनाथजी वास्कर साहेब यांच्या माध्यमातून ब्लॅक स्क्रीनला डायरेक्ट षटकार लागला तर. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड होता. विकासने इकडे पहा कमबॅक केले. पाहावं लागेल बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकास पुन्हा एकदा निघाला. पुढचा बॉल रोहित तयार होतोय. यावेळीचा हा बॉल क्लीन बॉल, दांडी गोल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटर इथून मात्र बाद झाला. ऍक्शन रिप्ले पहा, परफेक्ट यॉर्कर. आणि या यॉर्कर पुढे खरं तर रोहित चव्हाणची बॅटिंग फिकी ठरली आणि बॅटर बाद झालेत. येऊ द्या डीजे. सेवन बॉल नीड टू 34 रन्स. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे बघा प्रल्हाद सर पत्त्यांचा बंगला खाली पडतो तशा प्रकारे बॅटिंग करणारा संघ थोडासा बॅकफुटला आलाय. गेअर इकडे तुम्हाला बदलावा लागेल. टॉप गेअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. पाहूया आता 7 बॉलमध्ये 34 धावा जर इकडे चेस झाल्या तर एक नवा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळणार आहे सांपाडा प्रीमियर लीगचा. बघूया काय घडते. 7 मध्ये 34 ची गरज आहे. बॉल तयार होतोय. विकास तयार झाला पुढे एकदम. यावेळीचा हा बॉल आखूड टप्प्याचा बॉल बरोबर खरं तर या सन्माननीय आदरणीय सोमनाथजी वास्कर साहेबांच्या बॅनरला मानवंदना देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. परंतु एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. षटक आता संपले. धावफलकावरती धावा झाल्या 27. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या. 33 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 33 धावा. खरं तर अशक्य ते शक्य काम आता इकडे करतील का फलंदाज. काय घडणार. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. डोळ्याचं पारणं फेडणारं सांपाडा प्रीमियर लीगचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येने खरं तर प्रेक्षक राजा या स्पर्धेची वाट पाहत असतं. आणि बघा तुम्हाला नाईटच्या मॅचेस अजून 3 दिवस पाहायला मिळणार आहेत. खरं तर या धावा चेस केल्या तर पवन दावदा यांच्या वतीनं 2,000 रुपये संघाला दिलं जाईल. आणि 6 चेंडू जर 6 षटकार येत आहेत तर सन्माननीय सोमनाथजी वास्कर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1 नाही 2 नाही तब्बल 11,000 रुपये 6 चेंडू 6 षटकारासाठी. क्या बात आहे. 6 बॉल मध्ये आता 33 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश ठाकर. कल्पेशचा हा बॉल लायन लेंथ अप्रतिम आहे. आणि इकडे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आता 5 बॉल मध्ये 34 धाव्यांची गरज आहे. पाहूया काय घडणार. बॉल तयार होतात पुन्हा एकदा.
यावेळेला देखील फटका दमदार आहे, परंतु आपल्याच फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केले कल्पेश ठाकूरने. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर अंडर 24चा खेळाडू आहे, चांगलं क्रिकेट खेळत आलाय कल्पेश ठाकूर. बघा दोन्ही बाजूला बॉलला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, एक चांगला फिरकीपट्टू आहे आणि तो सध्या गोलंदाजी मार्कवरती चांगला खेळ दाखवतोय. 4 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. यावेळेला देखील इकडे पहा फटका तर दमदार आहे. डीप मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे, वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 31ची गरज आहे. यावेळेचा हा बॉल फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं, रनआउटची संधी आहे आणि इकडे पहा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल 2 मध्ये 30 करायचे आहेत, मुश्किल काम आहे. बघा कैलास दळवी यांनी 2 षटकार मारले लगातार, तर पवन दादा यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॉल तयार. यावेळेला फटका जबरदस्त आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. समोरची बाईक थँक्यू सो मच. बाईकच्या लाईट्स ऑन करून तुम्ही मैदानाच्या दिशेने बाईकच्या लाईट्स फिरवू नका विनंती करेल. शेवटचा बॉल. यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, चांगल्या षटकाची समाप्ती झाली आहे. षटक आता संपलं आणि या मॅच मध्ये विजय ठरत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच जर का आपण पाहिलं तर स्वर्गीय फकीर होण्या ठाकूर प्रतिष्ठान हा संघ या मॅच मध्ये विजय ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.